श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर बघा गूळ घेतलेला आहे, दूध घेतले, त्यामध्ये केसर टाकलेला आहे, 1 वाटी खोबऱ्याचा किस आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 चमचाभर आपल्याला तूप लागणार आहे. कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. तो अगदी छान खरपूस होईस तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. एकदम बारीक गॅसवर हळू सारखं कंटिन्यू ह्याला आपल्याला परतत राहायचं आहे. मस्त असा खमंग भाजून झाला, थोडासा रव्याचा कलर चेंज झाला की मग आपल्याला त्यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचा किस टाकायचा आहे. तुम्ही ओल्याही नारळाचा टाकू शकता किंवा सुक्याही टाकू शकता आणि तोही परतून झाल्याच्या नंतर ह्यामध्ये तुम्हाला 2 वाटी दूध टाकायचं आहे. ओके, मी 1 वाटी दूध घेतलं होतं, त्यामध्ये केशर टाकलेलं आणि आणखीन 1 वाटी टाकलेली आहे, पण ती मिस झालेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला मात्र ह्यामध्ये 2 वाटी दूध टाकायचं आहे. दूध टाकल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 1 वाटी गूळ जो आहे तो किसून घेतलेला आहे तो टाकायचा. तोही व्यवस्थित वितळून झाला की 2-3 मिनटं झाकून ठेवायचं आणि असं हाताने बघा मुठीने वळवून बघायचं. जर तुमचं ते पीठ म्हणजे जे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपलं गोळा होत असेल तर समजून जायचं की ठीक आहे बाबा. आणि अजून जर सुट्ट झालं तर आणखीन दूध टाकून थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा साचा घेतलेला आहे मोदकाचा आणि त्याला मस्त असं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे. रवा, गूळ, सुकं खोबरं असेल तर सुक्या खोबऱ्याचा किस जो आपल्याला भेटतो ना बाजारामध्ये तो वाला, किंवा मग ओल्या नारळाचा टाकला तरीही छान लागणार आहे. कुठलाही वापरू शकता. आणि दूध सगळं 1-1 वाटी घ्यायचं. 1 वाटी खोबऱ्याचा किस, 1 वाटी गूळ, 1 वाटी रवा आणि दूध मात्र 2 वाटी घ्यायचं आहे. जेणेकरून काय होतं, रवा असतो ना त्यामुळे दूध जास्त शोषून घेतो, त्यामुळे 1 वाटी रवा टाकला तर फारच कोरडं होतं. आणि मोदक बघा काय छान झालेला आहे, खायला सुद्धा एकदम मस्त लागणार आहे. हवं तर ह्याच्यामध्ये थोडीशी जायफळ पावडर, विलायची पावडरही तुम्ही टाकू शकता, पण मी टाकलेली नाही आहे. माझ्या घरातली लोक फार नाटकी आहेत, त्यांना जायफळ पावडर, विलायची पावडरचा सुगंध आवडत नाही. त्यामुळं अशा पद्धतीने बघा अगदी साध्या सिंपल सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे असे हे मोदक आहेत. आणि काहीतरी वेगळं बाप्पासाठी. आता 10 दिवस बाप्पा आपल्याकडे असतो म्हटल्यावरती वेगवेगळा तर प्रसाद हवा आहे की नाही. आणि हे साईडचं जे आहे ना ते एक्स्ट्राचं आहे, ते मी असं फक्त बोटाने ना काढून घेते आणि एकसारखं करते. तर एका ह्याच्यावरती पिस्त्याचा काप लावला, एका ह्याच्यावरती लावलेला आहे केशरचं, जे की आपण दुधात टाकलेलं ना ते ह्यामध्ये तशाच केशरच्या काड्या आहेत. ते अशा पद्धतीने झटपट असे मोदक बनवायचे आहे. आता बघा मी एवढे हे मोदक बनवून घेतले, जवळजवळ तुम्हाला सांगते 25-26 हे मोदक झालेले आहेत. ह्या प्लेटमध्ये मात्र 21-22 बसलेले आहेत. आणि मग